जर तुमच्याकडे जन्माष्टमी साजरी केली जात असेल तर कदाचित ही रेसिपी तुम्हाला माहिती असेलच. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जन्माष्टमी विशेष वेगवेगळा प्रसाद केला जातो. तर आज आपण या प्रसादापैकीच एक प्रसाद बघणार आहोत, ज्याचं नाव आहे पंजिरी. याला काही ठिकाणी धनिया पंजिरी म्हणतात. म्हणजे जर नॉर्थला गेलं किंवा उत्तर भारतामध्ये पंजिरी ही वेगळ्या प्रकारची केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या घरी जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी साजरी केली जाते त्यांच्या घरी ही धण्याची पंजिरी केली जाते. त्याचबरोबर बरेच प्रसादाचे प्रकार केले जातात. तर आज आपण ही पंजिरी किंवा याला सुंठोडा सुद्धा म्हणतात, तर हे करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली या प्रसादाच्या रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच छान छान रेसिपीज शेअर करत असते. आणि चॅनलवरती जाऊन तुम्ही माझ्या सगळ्या रेसिपीज बघू शकता. आणि या सगळ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते फुकट आहे, त्याचे काही पैसे लागत नाही, पण मला एक मोटिवेशन मिळतं की छान छान रेसिपीज मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर ही जी रेसिपी आहे ना, ही माझ्या मैत्रिणीने दिलेली आहे, जिचं नाव आहे अर्चना गामने. तिच्याकडे जन्माष्टमीला हा प्रसाद केला जातो आणि तिच्याकडूनच मी ही रेसिपी घेतलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. या पंजिरी करण्यासाठीचं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण अर्धा कप धणे घेतले, 7-8 काजू, 7-8 बदाम घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी खोबरं असतं ना, तर ते मी किसून घेतलेलं आहे. अर्धी वाटी म्हणजे जी वाटी बाजारामध्ये मिळते अर्धी वाटी, त्याच्यापैकी हाफ घेतलेला आहे. जर पूर्ण एक नारळाचा डोल जो म्हटलं तर त्याच्यापैकी 1/4 इतका आपण घेतलेला आहे. किंवा जर तुम्ही कपने मोजत असाल तर मग हा कीस जो केलेला आहे तो अर्धा कप इतका कीस घेऊ शकतो. त्यानंतर आपल्या घरातल्या नाश्त्याच्या चमच्याने मी अर्धा चमचा सुंठ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. 2 वेलची, 2 लवंगा आणि अगदी थोडाच तुकडा असा जायफळाचा घेतलेला आहे. एक जायफळ असतं ना, त्याच्या पावपेक्षा थोडासा कमीच घेतलेला आहे. त्यानंतर 5 ते 6 मिरे आहे आणि अर्धा इंच दालचिनी आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण जे मसाले आहेत ते भाजून घेऊ. हे सगळे मसाले फक्त थोडे गरम होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जेव्हा आपण याला बारीक करू ना, तर ते मिक्सरमधून छान बारीक झाले पाहिजे म्हणून. आणि दालचिनीला पण थोडे तुकडे करून घ्यायचं. आणि जे आपण जायफळ घेतलं आहे तर त्याला पण मी थोडं ठेचून घेतलं आहे, म्हणजे थोडे बारीक तुकडे करून घेतले. ते पटकन गरम होतील आणि 1 मिनिट आपण याला गरम करू आणि हे काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ. आता यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ. तर इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे. जास्त बाकी काही ड्रायफ्रुट्स घ्यायची गरज पडत नाही. तर हे काजू बदाम पण आपण फक्त 2 मिनिटं छान कमी गॅसवर आणि थोडेसे ड्राय होतपर्यंत किंवा थोडे कडक होतपर्यंत भाजून घेऊ. हे काजू बदाम भाजायला मी थोडंसं तूप घातलेलं आहे, त्याच्यामुळे काजू आणि बदाम छान इव्हनली भाजले जातील आणि त्याला एक छान फ्लेवर येईल आणि आपल्या पंजिरीला पण छान टेस्ट येईल. ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. कदाचित घालतही नाही, कारण माझ्या मैत्रिणीने तसं सांगितलं नव्हतं, पण म्हटलं चला घालून बघूया. तर घातलं ना तर टेस्ट पण छान येते. हे बघा, तूप घातल्यामुळे कसा छान रंग, सोनेरी रंग आलेला आहे आणि हे काजू बदाम चांगले भाजले गेलेले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याला पण थंड करून घेऊ. आता याचप्रमाणे मी इथे खोबरं जे किसून घेतलं होतं ते पण भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लाईट गोल्डन रंग येतपर्यंत सोनेरी रंगावरती हे भाजून घेऊ. गॅस कमी ठेवायचा. कुठलेही जे आपण जिन्नस आतापर्यंत जे भाजलेले आहे ना, ते हाय फ्लेमवर न भाजता कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. एवढ्या वेळामध्ये हे व्यवस्थित भाजले जातात, छान क्रिस्पी होतात आणि जेव्हा आपण मिक्सरला बारीक करतो ते छान दळले जातात. याच पद्धतीने मी धणे पण भाजून घेतले आणि धणे भाजून झाल्यानंतर इथे मी गॅस बंद केला आणि वरून फक्त सुंठ पावडर आणि ओवा घातलेला आहे. गॅस बंद करून आता हे पॅन गरम आहे ना, त्याच्यामध्येच हे व्यवस्थित भाजलं जाईल आणि हे थोडा वेळ या पॅनमध्येच ठेवू, म्हणजे धणे पण छान क्रिस्पी किंवा कडक होतील आणि हे जे आपण आत्ता घातलेले जिन्नस आहे ते पण व्यवस्थित भाजले जातात. तर हे बघा, हे पण थंड झालेलं आहे. आता या ताटामध्ये मी सगळं काढून घेतलं. आता हे छान मिक्स करू आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घ्या, म्हणजे याला चाळायची गरज पडणार नाही, किंवा जर जाडसर असेल तर चाळून पण घेऊ शकता. आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे बारीक करतो
तर तेव्हा मिक्सर कंटिन्यू न फिरवता त्याला ऑन ऑफ करत फिरवायचं. त्याच्यामुळे काय होतं, जो आपली ही पंजिरी तयार होते ना, ती छान ड्राय अशी तयार होते, अगदी ओलसर होत नाही. कारण याच्यामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे, त्यानंतर ड्रायफ्रुट्स आहे, तर बदामाचं तेल पण याच्यातून रिलीज होतं आणि खोबऱ्याचं पण तेल रिलीज होतं. त्याच्यामुळे हे ऑन ऑफ करत करत आपण हे बारीक करून घेऊ. हे बघा, हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आता यामध्ये मी पाव कप इतकं गूळ घालत आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं जर तुम्हाला गोडसर आवडत असेल ना, तर अजून 1-2 टेबलस्पून तुम्ही गूळ घालू शकता. तर इथे मी पाव कप आणि वरती 2 टेबलस्पून इतकं गूळ ॲड केलं. इथे प्रमाण जे आहे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही तिथे चेक करून घेऊ शकता. त्यानंतर आता हे गूळ आहे ना, मी छान चिरून घेतलेलं होतं, तर याच्यामध्ये गाठी नाहीये आणि आता हे गूळ यामध्ये छान मिक्स करायचं आणि हाताने असं मॅश करून घ्यायचं. म्हणजे पूर्ण पंजिरीला हे गूळ व्यवस्थित लागतं आणि आपला हा श्रीकृष्णाचा जन्माष्टमी विशेष पंजिरीचा प्रसाद तयार होतो. तर हे बघा, आपली पंजिरी तयार आहे आणि बऱ्याच जणांच्या घरी ही प्रसाद म्हणून दिली जाते. तर तुम्ही पण या गोकुळाष्टमीला किंवा या जन्माष्टमीला ही पंजिरी नक्की ट्राय करा. सोबतच मी इथे तुळशीचं पान ठेवलेलं आहे. वरती तुम्ही तुळशीचं पान टाकू शकता किंवा यामध्ये पण थोडेसे तुळशीचे पानं घाला आणि हा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. इतक्या क्वांटिटीमध्ये जर तुम्ही थोडा प्रसाद म्हणून देणार असाल ना, तर 10 जणांना आरामात पुरतो. याच प्रमाणात तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आजची ही मस्त अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.